नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। काल संध्याकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सर्वप्रथम कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे आधी जमा झाले आहेत, दुसरे तुमच्या जिल्ह्यात हे पैसे कधी येऊ शकतात, तिसरे तुम्हाला 1,500 मिळणार की 2,500 रुपये हा फरक का आहे, आणि शेवटी पुढील जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची शक्यता। तर चला प्रत्येक पॉइंट सविस्तर पाहू आणि तुम्ही खात्री करून घेऊ की तुमच्या खात्यावर पैसे कधी येणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। हे करून तुम्ही फक्त चॅनलला मदत करत नाही तर सर्वांना महत्त्वाची माहिती वेळेत मिळण्यास मदत करता। ठीक आहे, चला आता थेट माहितीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि सबस्क्रायबर्सना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, काल एक खूपच आनंदाची बातमी आली आहे। साधारण 6:30 वाजल्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे। खरंच मित्रांनो, काही लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवले आहेत आणि काही थेट मला सुद्धा शेअर केले आहेत। म्हणजे हप्ता प्रत्यक्षात जमा होतोय आणि तुम्ही लवकरच तुमच्या खात्यावर तपासू शकता। मित्रांनो, आता खूप महत्त्वाचा प्रश्न, पैसे खरंच खात्यावर जमा झाले आहेत का? मी स्वतः ही माहिती तपासली आणि पाहिले की होय, खरंच काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। म्हणजे काल संध्याकाळपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता प्रत्यक्षात जमा होऊ लागला आहे। तर तुम्हीही लवकरच तुमच्या खात्यावर तपासून पाहू शकता। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काल नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले? तर मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त 4 जिल्ह्यांमध्ये जमा झाला आहे। हे जिल्हे आहेत अकोला, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार। म्हणजे या 4 जिल्ह्यांमधील काही लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता आता आधीच जमा झाला आहे। जर तुमचा जिल्हा यात नसेल तर काळजी करू नका, पुढील दिवसात तुमच्या खात्यावर देखील पैसे जमा होतील। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, आमच्या खात्यावर फक्त 500 रुपये का जमा झाले? याचं कारण आहे की काही खात्यांमध्ये सुरुवातीला अंशतः रक्कम जमा होते, त्यामुळे असे मेसेज येऊ शकतात। म्हणून मित्रांनो, जर तुम्ही अजून तुमचं खातं तपासलेलं नाही तर आजच बँक किंवा ATM मध्ये जाऊन खातं तपासा आणि बघा की हप्ता प्रत्यक्षात किती जमा झाला आहे। मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा, कोणाला किती रक्कम मिळणार? या योजनेनुसार निराधार लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला 2,500 रुपये मिळतात। कालपर्यंत बहुतेक ठिकाणी 1,500 रुपये जमा झालेले दिसतात आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर खात्री करा की तुमच्या खात्यावर योग्य रक्कम जमा झाली आहे का। मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुम्हाला मिळणार आहे। आज आणि उद्या म्हणजे पुढील 2 दिवसात उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणून मित्रांनो, हे फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे आणि तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। फक्त थोड्या वेळेची प्रतीक्षा करा। मित्रांनो, काही ना कमी रक्कम तर काही ना जास्त रक्कम का जमा झाली आहे हा प्रश्न बहुतेकांना पडतो। साधं सांगायचं तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा झाले तर काहींना 2,500 रुपये मिळाले। यामागे काही तांत्रिक कारणे आहेत। पहिलं आहे UID किंवा UDID कार्ड आधारशी लिंक नसणे, दुसरा आहे मागील महिन्याचा हप्ता अजून प्रलंबित असणे, तिसरा आहे किंवा फंड वितरणामधील मर्यादा। म्हणूनच फरक दिसतो, पण काळजी करू नका, सर्व लाभार्थ्यांना योग्य रक्कम मिळणार आहे। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा, फंड संदर्भातील माहिती। यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सर्व लाभार्थ्यांसाठी लागणारा संपूर्ण फंड एकाच वेळी उपलब्ध नसतो, म्हणूनच हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात। याच कारणामुळे काहींना वेगळी रक्कम जमा झालेली दिसू शकते, पण काळजी करू नका, सर्व लाभार्थ्यांना शेवटी योग्य रक्कम मिळणार आहे। मित्रांनो, आता एक खूपच आनंदाची बातमी, जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबतची चौकशी केली असता असं समोर आलंय की मकर संक्रांतीच्या आसपास जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे लवकरच तुम्हाला दुसराही हप्ता मिळणार आहे। तर चिंता करण्याची काही गरज नाही, सर्व काही नियोजित आहे। मित्रांनो, काही जण सकाळपासून फोन आणि मेसेज करत आहेत की पैसे आले का? मात्र लक्षात ठेवा, सरकारी कामकाज साधारण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतं, त्यामुळे 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। असो, जर आज पैसे जमा झाले नाहीत तर उद्या नक्की होतील, म्हणून घाबरू नका, काळजी करण्याची गरज नाही। मित्रांनो, म्हणून काळजी करू नका, घाबरू नका, सर्व लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता नक्की मिळणार आहे। काहींना थोडा उशीर होऊ शकतो, पण पैसे नक्कीच तुमच्या खात्यावर जमा होतील। मित्रांनो, या योजनेबाबत पुढील कोणतीही अपडेट आली ती तुम्हाला सर्वात आधी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर नक्की मिळेल। म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। याशिवाय तुम्हाला दररोज शेती आणि सरकारी योजनेबाबत अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा।
लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि सबस्क्राईब देखील करा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.